जय शिवराय मित्रांनो, मी गणेश काळे पुन्हा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची जी पेनड्राईव्ह आहे ती पेनड्राईव्ह कसे मल्टिपल बुटेबल बनवायचे आहेत, म्हणजे एका पेनड्राईव्ह मध्ये 5-6 विंडोज कसे इन्स्टॉल करायचे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही आमच्या चॅनल पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, तसेच दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला सिस्टमला पेनड्राईव्ह लावून घ्यायचं आहे. पेनड्राईव्ह लावल्यानंतर तुम्हाला याचं फाईलमध्ये तिथे तुम्हाला USB ड्राईव्ह जे नंबरची, तर आपल्याला ही जी पेनड्राईव्ह ही आपल्याला बुटेबल बनवायची आहे. त्याच्याकरता आपल्याला गुगल क्रोमवर आल्यानंतर टाकायचं आहे वेक्टनरी या वेबसाईटवर आल्यानंतर जी पहिली लिंक ती क्लिक करून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला जे करायचं आहे खाली थोडंसं स्क्रोल डाऊन करून हे डाउनलोड, नंतर आपल्याला जे 1 नंबरची लिंक आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे. फाईल टनरी जी फाईल जी आहे ती डाउनलोड जनरेट खाली आहे थोडंसं स्क्रोल करून आणि डाउनलोड द लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करायचं आहे. थोडं रोड की डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला दिसेल. आपलं आता हे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ओपन करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, आपल्याला रन करून घ्यायचं आहे. रन झाल्यानंतर असं दिसेल USB. त्याच्यानंतर आपल्याला जी USB आपल्याला निवडायची आहे ती USB निवडून घ्यायची. आपली जी जे नंबरची USB आहे ती ही वाली USB निवडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर निवडल्यानंतर आपल्याला असेल सिलेक्ट 64 जे नंबरची, तर आपल्याला 64 GB ची पेनड्राईव्ह आपली ती निवडून घ्यायची. नंतर येस करायचं आहे आणि द डिव्हाइस इज, आता ही जी आहे ज्याला डाटाची डिलीट पण होऊन जाईल आणि बुटेबलसुद्धा होऊन जाते. त्याच्यानंतर आपल्याला जी कंप्लीट वस्तू आपल्याला थांबायचं आहे, तर आपलं प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. तर आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे. याला दिसेल, तुम्हाला नाव दिसेल बघा. त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन इज वेक्टर ॲज सक्सेसफुली अशा प्रकारे मॅच पडेल. त्याच्यानंतर आपल्याला इन्स्टॉल असं करायचं आहे अपडेटवर, किंवा क्लोजसुद्धा करू शकतात. आणि इथं आता फाईल ओपन करून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर आपण फाईल ओपन करून घ्यायची आपली जी वेक्टनरीवाली ती. आता आपण जे बाहेर इतर व्हर्जनमध्ये डाउनलोड केलेलं आहे तर ISO फाईल विंडोज 10 असो, विंडोज 11 असो किंवा विंडोज 7, तर आपल्याला ज्या फाईली आहे त्या फाईल आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी झाल्यानंतर आपल्याला जे आपण केलेले वेक्टनरी आहे त्याच्यात आपल्याला पेस्ट करायचं आहे. हे वेक्टनरीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट व्हायला थोडंसं टाईम घेईल. फायली बघा थोडंफार टाईम घेईल, कंप्लीट होतोवर तुम्हाला थांबायचं आहे. तर एक डाउनलोड झालेली आहे, त्यानंतर दुसरी डाउनलोड होऊन जाईल. तुम्हाला थांबायचं आहे पूर्ण कंप्लीट होतोवर. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा. तसेच आमच्या चॅनलला पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही आता कॉपी झालेल्या फायली. तर तुम्ही आता ही पेनड्राईव्ह बुटेबल झालेली आहे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, अशा कम्प्युटर रिलेटेड माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.